आजच्या भागात आपण एक एक प्रोजेक्ट जे होते ते डिटेलमध्ये त्याची माहिती जी आहे ती सर आपल्याला देतील. सर सुरुवात पर्वतीच्या तळ्यापासून कुठनं करतात? तर चालेल. हां, आंबील तर आपण मागच्या वर्गात बघितलं सांगितलंच. आपण ते सगळं. तर पर्वतीचं तळं हा खरा खूप मोठा इंटरेस्टिंग विषय आहे. कारण आत्ता आपल्याला जे दिसते ना, सारसबाग म्हणून आपण जो खड्डा बघतो हं, आणि मध्ये एक बेट आणि त्याच्यावर गणपतीचं गणपतीचं देऊळ आहे. तर मुळात पर्वतीचं तळं पर्वतीचं का म्हणायचं तर पर्वतीच्या पायथ्याला होतं पायथ्याला म्हणून. होतं. आणि तो पर्वतीचा परिसर होता. पण ते 40 एकराचं तळं होतं. 40 एकर. म्हणजे 1 एकर म्हणजे साधारण 43,000 स्क्वेअर फूट या हिशोबाने बरं. करा तुम्ही. आणि त्याची खोली साधारणपणे एक 35 ते 40 फूट धरा. बापरे! म्हणजे ते किती TMC पाणी तिथं असेल. मी याच्यात ते लिहिलेलं आहे पुस्तकात त्या. साधारण मी अंदाजही काढला आहे त्याचा. पण एवढं म्हणजे मोठं आज आपण जे प्रचंड. खडकवासल्याचं इथं म्हणतो, की 12 टीएमसी पाणी, हां, 13 तर टीएमसी पाणी तसं पुण्याला. माझ्या अंदाजाने 4 TMC पर्यंत तरी पाणी सहज साठलं पाहिजे तिथे. बापरे! ते कॅल्क्युलेशन काढलं हं, होतं. हे प्रचंड मोठं तळं होतं. आता हे तळं का निर्माण केलं? कारण हे कृत्रिम तळं आहे. हं. हे नैसर्गिक तळं नाही. तिथं नैसर्गिक खड्डा नव्हता. तो आंबेलोडाचा प्रवाह होता. तर पुण्याला पाणी पाहिजे, हे त्यांना पाहिजेच होतं आणि पुण्याचं असं जवळ पाणीसाठा निर्माण केला पाहिजे. बरं, तेव्हा असं होतं की पाणी जे व्हायचं ते उतारावरनं व्हायचं. हं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हं. तेव्हा काही पाणी उचलून नेणं, पंप करायचं पंपिंग हे ते वगैरे. ही भानगड नव्हती. त्यामुळे पुण्यातला जो सगळ्यात उंच भाग असेल, तिथंच पाण्याचा साठा व्हायला पाहिजे. तर पुणं असं चढत, 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 चढत पर्वती कात्रजच्या डोंगराकडे करेक्ट. वर चढत गेलेलं आहे. त्यामुळे तिथे एक मोठं तळं पाहिजे म्हणून त्याने ते निर्माण केलं. आता एवढं मोठं तळं निर्माण करायचं कारण काय? तर परत इतिहास थोडा बाजूला ठेवून जर इंजिनिअरिंग किंवा वास्तुशास्त्राच्या अँगलनी जर विचार केला, हं. तर एवढ्या तळ्याची आवश्यकता काय होती? त्याचं मुख्य असं होतं, की तो संबंध उत्तम दगडाचा भाग होता. ओके. काळा दगड जो म्हणतो आपण, हं, हं. तो संबंध जमिनीखाली आहेच आहे पुण्याच्या. आता तिथनं दगड काढणं हा त्यातला पहिला मोठा उद्देश होता. म्हणजे दगडाची खाण ज्याला म्हणू. ते कुठे कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा हां, इतर आता गोष्टींसाठी. त्यामुळे ती दगडाची खाण म्हणून ते खणलं असावं. त्यांनी दोन्ही उद्देश साधता येतील. भरपूर प्रचंड प्रमाणात दगडही मिळेल आणि तो खड्डा जो निर्माण होईल त्यात पाणीही साठेल पाणी साठेल. आणि त्यातनं खाली झरेही लागतील. हं, हं. दगड जेवढं खाली जाऊ तेवढे खालचे ग्राउंडमधले झरे त्याने तो कायम भरलेला राहील. शिवाय आंबेलोडाचं पाणी घेता येईलच घेता त्याच्यात. येईलच. करेक्ट. या उद्देशाने त्याने ते तळं खणलं असावं. आता मग कोणी विचारेल, की एवढे दगड कशाला पाहिजे होते? तर साधी गोष्ट आहे. तेव्हाची बांधकामं सगळी जी होती, ती ती दगडात असावी. मेजॉरिटी दगडात असायची. म्हणजे अर्धी दगडात आणि त्याच्या वरचा भाग विटात. हं. तर एवढी मोठी बांधकामं करण्यासाठी कुठली केली असतील? तर तो एक थोडा शोध घेतला. तर असं लक्षात आलं, की सारसबागेचा खड्डा जो खणला, त्याची जी काही वर्णनं आहेत, म्हणजे तर त्याच्यात 200 बेलदार म्हणजे जो खाणीतनं दगड दगड काढतो, काढतो. त्याला बेलदार म्हणतात. तो योग्य साधारण दगड बघून, कारण सगळा दगड काय एकसंध असतोच हं, असं नाही. हं. तो नीट बघून काढणं, म्हणजे ज्याचे छोटे तुकडे करून नंतर म्हणजे पाथरवट जे नंतर घडवतात, हं. ते घडवणाऱ्यांना व्यवस्थित तो मिळावा. असे 200 बेलदार नेमले होते दगड काढण्यासाठी आणि त्यांच्या बायका. म्हणजे 400 लोकं फक्त बेलदार होती दगड हे करण्यासाठी. आणि इतर मजूर वगैरे फाटा तो भरपूरच होता. अजून एक 500-700 माणसं तिथे राबत असतील. एवढ्या मोठ्या म्हणजे 200 बेलदारांना काम मिळेल एवढा मोठा दगड काढला. दगड काढतो. आता तो दगड वापरायचा कशासाठी? तर एक तर त्यावेळी जे काम त्यांना पुढच्या योजनेत करायचं होतं, तर कात्रजला अजून एक मोठा तलाव बांधायचा होता. त्याच्यासाठी दगड पाहिजे होता. हं. नंतर रमणबाग जी म्हणतो आपण, ती बंदिस्त करायची होती. मोठा आवार जवळ-जवळ. रमणा जिथं दक्षिणादान व्हायचं मोठ्या हां. प्रमाणात.
ते असं उघड्यावर व्हायचं दरवेळी, बागेत व्हायचं. त्यासाठी बंदिस्त जागा पाहिजे होती. कारण तेव्हाची पद्धत अशी होती, की सगळे ब्राह्मण सगळ्या बाजूनी पुण्यात यायचे आणि ती संख्या जवळ-जवळ 40,000 पर्यंत गेली होती. बापरे! म्हणजे श्रावण महिन्यात. कारण तेव्हा काय होतं, ब्राह्मणांना बाकी उपजीविका फारशी नव्हती. भिक्षुकी करणं हं. हे त्यांचं रोजगाराचं साधन होतं. इतर लोकांचे असे उद्योगधंदे होते, तसं यांचं भिक्षुकी पूजापाठ सांगणं, हे करणं एवढंच त्यांचं साधन हं. होतं. त्यामुळे त्यांना दक्षिणा देणं. बरं, ही प्रथा सुरू कोणी केली? सरदार दाभाड्यांनी सुरू केली. हे अनेक लोकांना माहीत नसेल. हे आपल्याला दरवेळेला समज होतं, की हे पेशव्यांमुळे सुरू झालेलं आहे. हां, मोठ्या प्रमाणावर पेशव्यांनी केली, पण त्याची सुरुवात केली सरदार दाभाड्यांनी. अच्छा. अ, त्यांचा तळेगाव दाभाडे जे म्हणतो आपण, ते त्यांच्याच नावावरनं ते तळेगावचं नाव हं. दाभाडे झालंय. तिथे इंदुरी म्हणून गढी आहे. हं. तो सगळा भाग दाभाड्यांकडे होता. आणि त्यांनी तिथे श्रावण मासात ब्राह्मणांना दक्षिणा द्यायचं काम चालू केलं. बाजीराव पेशवे यायच्या आधी हं. किंवा त्या काळात. आणि मग नंतर दाभाड्यांची दक्षिणा म्हणून ते प्रसिद्धही झालं तिथला भाग. त्यामुळे खूप ब्राह्मण तिथे जमायला लागले आणि दाभाडे दक्षिणा वाटायला लागले. नंतरही त्याने ती पुढच्या लोकांनी ती चालू ठेवली असेल. पण मग पेशव्यांनी असा विचार केला, की आपण आता पुण्यात कायम जहागिरी मिळाली आहे, पुण्यात राहतोय, आपणही चालू केली पाहिजे. म्हणून ती प्रथा त्यांनी पुण्यातही चालू केली आणि मग ती हळूहळू वाढत गेली. हं. बरं, दक्षिणा तेव्हा मिळायची, त्यामुळे ब्राह्मण आशेने यायचे. त्यांना भरपूर मिळायचे पैसे. त्यांची अर्ध्या गुजराण व्हायची. बेगमी झाल्यासारखंच. बेगमी झाल्यासारखं व्हायचं. तर 40,000 लोकं जेव्हा जमायला लागली, तेव्हा त्याला बंदिस्त आवार पाहिजे. मग त्यांनी पद्धत अशी आखली, की 3 दिवस त्या ब्राह्मणांना शिधा वगैरे द्यायचा आणि आतच कोंडून ठेवायचं. बरं. म्हणजे उगीच आला गेला असं नाही. अन्नछत्र वगैरे काय असेल ते आतल्या बाजूला. त्यामुळे ते ब्राह्मण तिथे 3 दिवस राहायचे आणि चौथ्या दिवशी दरवाजे असायचे 3-4. तर जुना जो रमणा होता, जो बांधला यांनी, हं. सारसबागेच्या खणितातनं जो दगड निघाला, त्या दगडातनं त्या बांधला दगडात त्याने. बांधलं. तर तिथे 4 दरवाजे ठेवले होते आणि 4 दरवाजे ठेवले. ते चौथ्या दिवशी ते सकाळी उघडायचे आणि प्रत्येक दरवाज्यावर दक्षिणा वाटायचे. प्रत्येक ब्राह्मणाची योग्यता बघायची. हं. हं. त्यासाठी शास्त्री पंडित जे असायचे, पण नंतरच्या काळात रामशास्त्री किंवा अशी विद्वान मातबर मंडळी म्हणजे. ती परीक्षा घ्यायला असायची ब्राह्मणांची. याला खरंच किती ज्ञान आहे. हं. आणि मग त्या ह्याने म्हणजे अगदी पैशापासनं, रुपयापासनं सोन्याच्या मोहरेपर्यंत अशी त्या क्रमाने ते दक्षिणा द्यायचे. ओके. ते चौथ्या दिवशी ते सोडायचे. त्यामुळे ते ब्राह्मण दक्षिणा घ्यायचे आणि बाहेर पडायचे. ज्यांना त्यांना आपापल्या ह्याच्याप्रमाणे मिळायची. आता ती कमी पडायला लागली. बरं, एवढे ब्राह्मण पुण्यात यायला लागले. तर पुणे तसं थोडं असुरक्षित झालं ना त्यावेळी. हो, बाहेरनं एवढी लोकं एवढी लोकं, येतायत. बरं कुठल्या निमित्ताने लोकं येतील आणि काय येतील. म्हणून त्याने असं ठरवलं, की पर्वतीय आपण परिसर मोठा करतोच आहे. तिथे एक मोठा रमणा बांधू. म्हणजे थोडक्यात एक मोठा आवार बांधू. बरोबर. म्हणून त्यांनी पर्वतीच्या पायथ्याशी एक रमणा बांधला. तर रमणा गणपती आत्ताचा जो आहे, हो. तो त्या रमण्यातला एका कोपऱ्यातला गणपती. त्याचे काहीच आता खुणा राहिल्या नाही. नाही ना, आपल्या काहीच नाही काहीच राहिलं. राहिलं नाही. ते सगळे दगड लोकांनी पळवून घरं बांधली असणार, साधी गोष्ट आहे. आणि मुळात तो पण रमणा गणपती आहे अजून. ब्रिटिशांनी ते पाडून टाकलं ना सगळं. हं. कारण त्यांना नकोच होतं ते. कारण रमण्याचा उपयोग काय व्हायचा? हे श्रावणातले पहिले एक 8-10 दिवस संपले, की तो मोकळाच असायचा. बरोबर, वर्षभर त्याचं मग काय. तिथं फौजही राहायची. फौजेचा तळही असायचा किंवा कोठी म्हणूनही वापरलं जायचं. ते बरेच वेगवेगळे उपयोग त्याचे व्हायचे. कारण बंदिस्त आवार होतं. हं. म्हणजे छोटी गढीच म्हणा ना. करेक्ट. तर त्यामुळे तो त्यांनी बांधायचं काम तिथं सुरू केलं आणि तो साधारण 53-54 साली 1753-54 साली त्यांनी पर्वतीच्या पायथ्याला मोठा रमणा बांधला आणि त्या रमण्यात एका कोपऱ्यात हे देऊळ होतं. हं. तो कदाचित असं म्हणतात की स्वयंभू गणपती होता, पण आता ती मूर्ती स्वयंभू दिसत नाही. बरोबर. ती घडवलेली हो, मूर्ती आहे. पाहिली, घडवलेलीच आहे. हां, आता माझा असा अंदाज स्वयंभू वगैरे नसावा, पण छोटं गणपतीचं एक स्थान असावं ते. त्याला त्याने व्यवस्थित देऊळ वगैरे बांधून तिथं नीट करून ठेवलं हं. असावं. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की जेव्हा मध्यंतर म्हणजे साधारण एक मागच्या शतकात मध्यांतरात साधारण 50-52च्या हं. हं. आसपास एक करंदीकर, मला वाटतं करंदीकरच,
त्यांनी काही शोध घेतला होता पर्वती आणि त्या परिसराचा. आणि त्यांना तिथे पायथ्याशी पर्वतीचे म्हणजे जिथे रमणा आहे हम्म. होता म्हणजे तिथे एक तुटकी गणेश मूर्ती मिळाली मार्बलची संगमरवरी. ओके. ती फेकून दिलेली होती. ती त्यांना दिसली म्हणून त्याने ती स्वच्छ करून काढली. ती मूर्ती इतिहास संशोधन मंडळाच्या ह्याच्यात वस्तुसंग्रहालयात ठेवलेली आहे. त्याचं तोंड कापून टाकलेलं आहे, अरे बाप. फोडलेलं आहे. हां. पण ती बैठक आणि त्याचं पोट, नाग आणि तिथे खाली उंदीर आहे छोटा. हम्म. त्याच्यावरनं ती गणपतीची हे लक्षात येतं. हम्म. तर ती बहुतेक त्यांनी इतिहास संशोधक मंडळाला दिली असेल किंवा मंडळातल्या लोकांनी मागून आणली असेल. माझा असा अंदाज आहे की 1763 साली जेव्हा निजामाने हल्ला केला तेव्हा पुण्यातले सर्व देव तोडले होते. अच्छा. त्या ह्याच्यात तो तिथला गणपती तोडून फेकून दिला असावा ती मूर्ती कदाचित आणि मग गेली. परत नंतर त्याची स्थापना परत तिथं झाली असावी. दुसरी आत्ताची जी मूर्ती असते ती नंतरची मूर्ती आहे. तो भाग बाजूला ठेवू. पण त्यामुळे ते रमण्याचं एक मोठं बांधकाम झालं. आता ही पाईपलाईन संबंध नळ योजना जी होती ती दगडीच होती. हो, तेव्हा त्याला दगड प्रचंड प्रमाणावर दगड लागत होतं कारण बांधकामच होतं ते. त्यासाठी दगड पाहिजे. त्यामुळे 2 रमणे बांधली ही पाईपलाईन सगळी आणि मग त्याने शनिवारवाड्याची तटबंदी बांधायचा घाट घातला. तर या सगळ्याला दगड लागणार कुठनं? तर तेव्हा काय असं नाही ट्रक भरून इकडून आणला तिकडून आणला इकडून तिकडून खाणीतनं आणला मागवा हे करा. असं काही नाहीये. कारण तेव्हाची वर्णनं जी आहेत ना त्या रमण्याच्या बांधकामाची 200 बैलगाड्या किंवा गाडे म्हणले म्हणजे मोठा गाडा मोठं मोठं बैल. असे दगडाची वाहतूक करत होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर दगड वाहतूक होत होती आणि दगड मुळात निघत होता. तर या सगळ्या याने ती सारसबागेचं तळं ही दगडाची खाण म्हणून त्यांनी बांधलं. करेक्ट. आणि नंतर ते काम जेव्हा झालं कुठपर्यंत खणायचं ते एक वर्णन असं आहे की भुईला पाणी लागलं. भुईला पाणी लागलं म्हणजे थोडक्यात खणताना जिथे पाणी लागलं म्हणजे पाणी आणि भुई जमीन तिथपर्यंत खणायचं आणि थांबायचं. मग ते झरे मोकळे होतात. बरोबर. असं ते 40 एकराचं प्रचंड म्हणजे आत्ताचा संबंध सारसबागेचा खड्डा सणसबगाराहून संपूर्ण भाग पूर्ण बाजीराव रस्ता त्याच्या पलीकडचा काही भाग असा अभिनव चौक तिथपर्यंत ते तळे येऊन थांबत होतं. आणि त्याचे नकाशे आहेत. 1872 साली ब्रिटिशांनी जो पहिला नकाशा केला पुण्याचा स्केली त्यात ते तळं व्यवस्थित दाखवलेलं आहे. कारण तेव्हा तिकडे काही डेव्हलपमेंट नव्हती आणि तळ्यात पाणी होतं. अगदी 1900 म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा तळ्यात पाणी होतं. नंतर इंग्रजांनी ते बंद केलं. तो एक आहे फोटो तो इंटरनेटवर किंवा ह्याच्यावर दिसतो. ते पुस्तकात टाकलंय आपण. आणि ते सारसबागेचं तळं म्हणून म्हणजे पर्वतीचं तळं म्हणूनच प्रसिद्ध होतं. त्यात नौका वगैरे दिसत आहेत त्या तळ्यात इथपर्यंत अगदी तो हे आणि मागे पर्वतीचं आणि ती भिंतही दिसते त्याच्यात. तर आता तळं बांधलं. मला वैशिष्ट्य काय वाटतं नानासाहेबांच्या स्वभावाचं की त्यांचा रसिकपणा जो होता किंवा रसिकता त्यांची जी होती प्रत्येक कामात काहीतरी सुशोभित करण्याची. एक तर त्यांनी ते पर्वतीचं मोठं अष्टकोनी कोंदण मानलं देवळाला. ते तर छानच दिसायचं. पण इथे तळं खणताना त्यांनी काय केलं मध्ये एक बेट ठेवलं. असं मध्ये बेट आणि ते सोडून तळं खणलं बाजूला. आणि ते चांगलं 1 एकराचं बेट आहे ते. तर त्याच्या तळ्याच्या जागी नानासाहेब पेशव्यांची स्वतःची बाग होती. अच्छा. म्हणजे तिथं बऱ्याचशा बागा होत्या. ही बाग पेशव्यांची स्वतःची होती. आणि त्याच्या पलीकडची बाग होती ती म्हणजे तो बराचसा तिथला प्रदेश पेशव्यांच्या अखत्यारीत होता. त्यामुळे त्यांना ते जागा तळ्यासाठी ॲक्विजिशन हा प्रश्न नव्हता. तर त्या तळ्याच्या पलीकडे त्यांनी हिराबाग म्हणून एक स्वतःची मोठी बाग होती. 40 एकराची बाग होती ती. आता 11 ती आता 0.4 एकर राहिली असेल. पण तिथं त्यांनी एक खूप सुंदर महाल बांधला तळ्याच्या समोर. व्ह्यू म्हणजे आणि त्याला ब्रिटिशांनी नाव दिलं प्लेजर हाऊस. तर आपण रंजन महाल म्हणू त्याला आपण. म्हणजे तिथं बसलं
बैठकीवर की आता संबंध म्हणजे समोर तळं बरं इमॅजिन आणि करता येतं की काय तेव्हा छान व्ह्यूज आणि मागे पर्वती दिसते किंवा हे म्हणजे होतं. मागे तिथे क्लब ऑफ महाराष्ट्र म्हणून नंतर होतं तिथं. मग आता अजूनही तिथं क्लब आहे, टाउन हॉल म्हणतात टाउन त्याला. हॉल म्हणतात तिथे आता तर तो ते. टाउन हॉल जेव्हा चालू होता एक 30-35 वर्षापूर्वी, तेव्हा मी जर गेलो होतो तिथे, तो कार्ट क्लब वगैरे त्यांचा होता भाग. पलीकडे टेबल टेनिसचे हम्म. होते, ते बरेच जण टेबल टेनिस खेळलेही असतील तिथे. तर त्या कार्ट क्लबच्या तिथे ब्रिटिशांनी नंतर बांधकामं बरीच केली, वाढवलं हम्म, तसं पण. हम्म. पण मूळ जो दिवाणखाना आहे त्याचा, तो आहे अजून. हो त्याची तक्तपोशी पण सगळी आहे. इंटॅक्ट तर आहे. मी तिथे तेव्हा गेलो होतो आणि हे ऑफकोर्स आपल्या याचा भाग नाही आहे, पण एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. तिथे सारसबागेकडे तोंड करून मी एका टेबलावर असं खुर्चीवर बसलो आणि असं बघत होतो. आणि ते इमॅजिन करत होतो की काय हम्म, असेल हम्म. पुढे. कारण नकाशात दाखवलेलं आहे ते. ते संबंध ते महाल, त्याच्यापुढे फरसबंदी, त्याच्यापुढे पूर्ण फरसबंदीची वाट आणि मग तळ्यात उतरायला पायऱ्या आणि मग एक छोटा धक्का. वा वा. मग तिथं नौकेतनं हम्म, हम्म. त्या सारसबागे म्हणजे त्या बेटावर बेटापर्यंत जायचं. जाणं. आणि त्या बेटावरही त्यांनी एक बाग केली. सुंदर बाग केली. आणि त्या बागेला नाव दिलं सारसबाग. अच्छा. आणि तिथे एक छोटा बंगला बांधला. बंगला म्हणजे एक कॉटेज म्हणू आपण त्याला. कॉटेज म्हणू, महालासारखीच पण छोटी. अ, छोटी प्रतिकृती, हम्म. की तिथे गेल्यावर बैठक तर असायला पाहिजे. समजा तिथं काही मीटिंग घेतलं कारण व्हायच्या तिथे. हम्म. खलबतखाना होताच तिथे. कारण सगळ्यात सेफेस्ट जागा. बरोबर काही नौकेत हेच नाही. आल्याशिवाय तिथं प्रवेशच नाही. हम्म. नाही तर पोहून यायचं. हम्म. आणि सुरक्षा असायचीच. हम्म. त्यामुळे खाजगी बैठका ज्या असायच्या सगळ्या त्यांच्या, राजकीय बैठका आहे, ते सगळं त्यात तिथे बागेत घेतलं जायचं. वा. तर म्हणजे त्यांची रसिकता ह्याच्यात दिसते. आता एवढं मोठं तळं झाल्यानंतर पाणीसाठा पुरेसा असावा, असं त्यांना वाटलं. हम्म. परंतु अजून एक पुण्याला पाणीसाठा पाहिजे. कारण उद्या ह्यातलं पाणी आटलं, तळ्यातलं, तर काय करायचं? म्हणजे तळं जे बांधलं हम्म. ते साधारणपणे 1752ला त्यांनी आंबेलोडा पहिली भिंत बांधून वळवलं. वळवलं आणि मग तळ्याचं खणण्याचं काम चालू केलं. आता ते केलं, हे सगळं तळं खणत एवढं मोठं झालं, तर पाणी नॅचरली लागायला लागलं, तर तळंही भरायला लागलं. हम्म. आता याला खर्च किती आला? तर काही नोंदी अशा आढळतात. अजूनही खर्च आला असेल, हम्म. पण आपल्याकडे ज्या उपलब्ध नोंदी आहेत त्याच्याप्रमाणे 5 लाख रुपये त्यावेळी खर्च आला. वा. म्हणजे आजच्या हिशोबाने साधारण काढा किती होईल? काहीशे कोटींमध्ये 5 लाखाच्या पेक्षा माझा तर अंदाज आहे 100% जास्त असणार. त्या नोंदी सापडल्या तर तो खर्चाचा आकडा वाढत जाईल. वाढलं. पण 5 लाख रुपये खर्च करून त्यांनी ते तळं बांधलं, दगडाची खाण घेतली, त्या खाणीतनं दगड काढली आणि पुढच्या बांधकामाची बेगमी केली. हा या योजनेचा पहिला टप्पा होता. पुढचा टप्पा जो आहे तो पुढच्या भागात पुढच्या घेऊ. भागात. नमस्कार श्रोते. खूप इंटरेस्टिंग आहे की नाही? तर धन्यवाद ऐकण्याबद्दल आणि आपण पुढच्या भागात त्याचा पुढचा टप्पा जो आहे त्याचे डिटेल्स घेऊया. धन्यवाद.